नमस्कार, ओम साईराम. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत काही वास्तू टिप्स. आपल्या घरामध्ये अशा भरपूर काही वस्तू असतात की ज्यांकडे आपले कधी लक्ष देखील गेलेले नसते. बरेच दिवस त्या वस्तू पडून असल्याने खराब होतात किंवा उपयोगी राहत नाहीत. चला तर आज अशाच काही वास्तू टिप्सविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा मंडळी, आपल्या घरामधील काही वस्तू आजच आपण घराबाहेर काढा, म्हणजे आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती संपण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या आपण आपल्या घरामधून बाहेर काढल्या पाहिजेत. तर यामध्ये बघा, आपल्या घरामध्ये असलेल्या देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती, म्हणजे तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या मूर्ती व फोटो आपण घरामध्ये कधी ठेवू नये. यामुळे आपल्या घराला देवदोष निर्माण होतो. आपल्या घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यामध्ये आपण विसर्जित करायला हव्यात. तसेच बरेच जण देवी देवतांसाठी वाहिलेली फुले, नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवतात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकणे हे तितकेच महत्त्वाचे असते. यामुळे आपल्या घराला वास्तुदोष निर्माण होत असतो. अशा गोष्टींमुळे घरात भांडणे, वादविवाद होत असतात. यामुळे या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. घरात जुने कॅलेंडर असेल तर ते कॅलेंडर आपण वेळीच बदलवून त्या ठिकाणी नवीन कॅलेंडर लावावे. जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. तर घरामध्ये कोणती झाडे लावणे शुभ असते याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आपण तो व्हिडिओ बघू शकता. बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळे आपल्या घरामध्ये कित्येक दिवस तसेच पडून असतात. अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत व ते दुरुस्त करणे शक्य नसेल तर त्वरित घराबाहेर काढावीत. घरात कधीही कोळीची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा घराला वास्तुदोष लागतो. त्यामुळे या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. घरात अकराळ विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग असे फोटो कधीही लावू नये. त्यामुळे घरात एक प्रकारचा तणाव राहतो. वापरात नसलेले फर्निचर वेळेत घराबाहेर काढा. जास्त दिवस या वस्तू घरात राहिल्यास वास्तुदोष निर्माण होत असतो. औषधे, कीटकनाशके, मच्छर दूर करणारी कॉईल यासारख्या वस्तू स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नये. चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील एका नवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम.